आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। छावा चित्रपट पाहून आकाशकन्या कल्पना विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षिका झाले भावूक। परभणी शहरातील नरेश सिनेफ्लेक्स येथे आज 12 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट हे अंबिकानगर येथील आकाशकन्या कल्पना प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नरेश सिनेफ्लेक्सच्या माध्यमातून हितेन तलरेजा यांच्या वतीने दाखवण्यात आला। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट अतिशय हृदयस्पर्शी आहे आणि या चित्रपटातील शेवटचे क्षण हे अत्यंत भावनिक करणारे आहेत। हा चित्रपट पाहताना शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षिका हे इतके भावुक झाले होते की त्यांच्या डोळ्यातून सततचे अश्रू वाहत होते। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाला उजाळा देणारा छावा हा चित्रपट पाहून त्यांच्या कार्यातून, पराक्रमातून आणि बलिदानातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा, त्यांच्या सहनशीलतेचा आदर्श घ्यावा या हेतूने सदरील चित्रपट नरेश सिनेफ्लेक्सच्या माध्यमातून हितेन तलरेजा यांच्या वतीने दाखवण्यात आला असल्याचे वक्तव्य शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं। या चित्रपटाचा आकाशकन्या कल्पना प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी लाभ घेतला। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। आकाशकन्या कल्पना प्राथमिक व माध्यमिक शाळा परभणी अंबिकानगर या ठिकाणाहून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना घेऊन या धर्मवीर संभाजीराजे छावा हा चित्रपट पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या विद्यार्थ्यांना हा चित्रपट अगदी हृदयस्पर्शी वाटलेला आहे। संभाजीराजांचे जे दृश्य पाहून, शेवटचे दृश्य पाहून विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अगदी अश्रुधारा वाहत आहेत आणि हा जो चित्रपट आहे तो सर्वांनाच काहीतरी छान शिकवण देऊन जाणार आहे, एवढं मी आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगू इच्छिते। नमस्कार, मी आकाशकन्या कल्पना प्राथमिक शाळेतून एकूण विद्यार्थी 307 विद्यार्थी आज हा चित्रपट सिनेमा पाहण्यासाठी आलेले आहेत। परंतु हा ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे सर्व मुलांना ऐतिहासिक चित्रपटाविषयी माहिती झालेली आहे आणि हा चित्रपट पाहून सगळे मुलं भावुक झालेले आहेत। मी चौथीची एक इतिहासाची शिक्षिका आहे आणि खूप भयानक होतं हे सगळं, इतकं सहन केलं आहे आणि मुलांना सुद्धा मला हेच सांगायचं आहे इथून की हे सगळं त्यांनी अनुभवलंय, हे सगळं जे आज त्यांनी बघितलंय हे सगळं संभाजी महाराजांनी सगळं सहन केलंय आणि हे जे सहन केलेलं आहे ते त्यांना असं नुसतं वाया जाऊ देऊ नका। त्यांचे विचार जे आहेत ते कायम स्वरूपी पुढे चालून राहू द्या प्लीज। मी आरुषी राऊत आकाशकन्या शाळेतून आलेली आहे। आम्हाला स्कूलमधून हा छावा चित्रपट बघण्यासाठी आणलं होतं, तर हा चित्रपट खूप असं हृदयस्पर्श आहे आणि या चित्रपटावरून आपल्याला इतिहासामध्ये काय काय घडून गेलं हे सुद्धा कळतं आणि संभाजी महाराजांना एवढं भयानक केलं त्याच्यावरून सुद्धा आपल्याला काही कळतं। माझे नाव मयंक महेश फड, माझ्या शाळेचे नाव आकाशकन्या कल्पना प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे। आज आमच्या शाळेने आम्हाला छावा चित्रपट दाखवण्यासाठी आणले आहे। मला छावा चित्रपट खूप आवडला आणि त्यांचे जे बलिदान होते ते खूप हृदयस्पर्शी होते, त्यामुळे आम्हाला खूप चित्रपट आवडला। अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने हा पिक्चर मांडलेला आहे आणि नक्की बघा जाऊन, कारण जे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी सोसलंय त्यांना खरं तर ते त्यांच्याकडे एवढं स्वराज्य होतं ते मस्त राहू शकले असते, पण नाही, त्यांनी पुढचे जे आपले जे स्वराज्य जे आहे ते आपलं म्हणजे सगळं आपण सुखरूप राहावेत, आज त्यांच्यामुळे आज आपण सुखरूप राहिलेलो आहोत। तर हा चित्रपट नक्की बघा, आपल्या मुलांनाही दाखवा आणि खूप 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 सुंदर चित्रपट आहे। धन्यवाद। की असं अक्षरशः बघताच रडू आलं, म्हणजे आता सांगता पण येणार नाही मला। तो जो सीन, मीठ चोळणे, जीभ काढणे, अक्षरशः असं रडू येण्यासारखं होतं। छान होता, पण ते असं खरं मध्ये कसं झालं असं अंगावर काटा येतोय। त्या पिक्चर मध्ये तसं दाखवलंय सेम की खरं मध्ये संभाजी महाराजांना किती त्रास झाला असेल हे असं बघूनच खूप रडू येते आणि पिक्चर खूप छान होतं। एवढंच। छत्रपती संभाजी महाराजांना कसं मारलं ते बघूनच त्यांची जीभ काढली, त्यांना नखं काढले, जीभ चोळली, त्यांची जीभ चोळली, मीठ टाकलं त्यांच्यावर, नखं काढले त्यांची तरी पण ते ताकदवार राहिले। थँक्यू। क्षत्रिय कुलावतंस महातेजस्वी महापराक्रमी
बुद्धिवंत चारित्र्य संपन्न शास्त्र